अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय महत्त्वाचा प्रत्येकांच्या पाठातला अभंग अर्थात भगवंताकडे मागणी करणारा अभंग आहे। वारकरी संप्रदायाला काय अलिखित नियम, काही लिखित नियम आहे, काही दंडक आहे। वारकरी संप्रदाय सांगतो पहिल्या दिवशी कीर्तनकारांनी भगवंताच्या रूपावर बोलावं, दुसरा तिसरा दिवस नामपर बोललं चालेल, चौथा पाचवा दिवस संतपर बोललं चालेल, सहाव्या मात्र दिवशी या 5-6 दिवसामध्ये काया वाचा मनानं धनानं शुद्ध अंतःकरणानं जी भगवंताची आपण सेवा केली आहे त्या सेवेचं फळ म्हणून आपल्याला देवाकडे काहीतरी मागायचं आहे। मग साधू संतांच्या मतानुसार 6व्या दिवशी कीर्तनकारांनी फक्त देवाकडे मागणी केली पाहिजे। आणि याप्रमाणे गेल्याही वर्षी मला वाटतं मागणीचंच कीर्तन होतं आणि मला असं वाटतं गेल्या वर्षी ह्याची व्हावी माझी ह्याची दान दे का देवा या बंधावर चिंतन झालं होतं। भगवंताकडे काहीतरी मागावं या उद्देशानं साधू संतांच्या मुखातील आलेले अमृत आले मुखावाटे अमृत वचन या न्यायाप्रमाणे जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय महत्त्वाचा देवाकडे मागणी करणारा अभंग आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो कसा, गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा हा भव्य दिव्य अमृत वाहिनी सोहळा मौजे नांदुर्गा वर्ष 50 वर्षाच्या पुढे जाईल। एकदा जोरात टाळे वाजवा आपल्या गावात प्रत्येक गावामध्ये आता मी भागाभागामध्ये फिरायला लागलो। दररोजची कीर्तन आहेत पण फिरत असताना आम्हाला लोक असे म्हणतात महाराज बरेच दिवस झाला आमच्या सप्त्याला, किती वर्ष आहे? 8वं वर्ष आहे। म्हणजे बरेच दिवस झाले त्यांना वाटतं आणि पुढल्या वर्षी तिथं जाऊन पाहावं तर कुठलं 9वं वर्ष पण नसतं, तिथं सप्ताह पण नसतो, तिथले लोक पण नसतील पूर्ण 8 वर्ष झाली तर बऱ्याच दिवसापासून म्हणतील। याचा अर्थ गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा हा जुनाट जुगादीचे नाणे या न्यायाप्रमाणे वर्ष कोणी म्हणाल 32वा, कोणी म्हणाल 50 वर्षाच्या पुढे झालं हे जुनाट जुगादीचं नाणं हे सांगता येऊ शकणार नाही। गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा हा भव्य दिव्य अमृत वाहिनी सोहळा आणि या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या पामर जीवाकडे आलेली आजची कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे। सेवेसाठी आवर्जून उपस्थित असलेले पंचक्रोशीतील जेवढे काही काळकरी गायक वर्ग वादक वर्ग प्रत्येकाच्या चरणी वंदन करतो। विशेष पाहायला गेलं असं म्हणते बरं का, जोपर्यंत नवरीची इती जाती होत नाही तोपर्यंत नवरी शांत असते। महाराज पोरांनो झाले का? जोपर्यंत नवरीची इती जाती होत नाही तोपर्यंत नवरी शांत असते। एकदा का नवरी माईच्या गावाला गेली मग माईनं कानामध्ये धुसूड फसवलेलं असतं, भरवलेलं असतं। होई ग सासू सासऱ्याला घ्यायचं, जो मना राहायचं, थाटात राहायचं, मान वर करून बोलायचं। ही कोण भरवतंय? वाटत आहे सगळं या न्यायाप्रमाणे एकदा माहेरला जाऊन आलेली की पुन्हा सासरला घाबरत नसते। या न्यायाप्रमाणे माझी इती जाती गेल्याच वर्षी झाली, त्याच्यामुळं मी काय तुम्हाला घाबरणाऱ्यापैकी नाही। जेवढे काही टाळकरी आहेत गायक वर्ग वादक वर्ग प्रत्येकाच्या चरणी वंदन करतो। विशेष पाहायला गेलं स्वर कुशलतया देवाच्या दरबारामध्ये पखवाज वाजवण्याकरिता, देवाच्या दरबारामध्ये गायन करण्याकरिता शास्त्र सांगतं, भागवतामध्ये शुकाचार्य सांगतात स्वर कुशलतया राघकृतार्जुन। देवाच्या दरबारामध्ये गायन करण्यासाठी त्या कीर्तनामध्ये देवाच्या दरबारामध्ये स्वर्गामध्ये सुद्धा कीर्तन आहे आणि त्या कीर्तन वाजवण्यासाठी त्या कीर्तनामध्ये चाल उचलण्यासाठी, प्रमाण गाण्यासाठी, राग आळवण्यासाठी राघकृत अर्जुन त्या देवाच्या दरबारामध्ये चाली उचलायला, प्रमाण उचलायला एकच अर्जुन आहे। आज या पट्ट्याच्या दरबारामध्ये बरेच अर्जुन लाईनीला उभे आहेत। नेमकं कोणत्या अर्जुनाला चाल द्यायची पुन्हा वर्णन आहे। इंद्रवादी देवाच्या दरबारामध्ये कीर्तन होत असताना चाली म्हणायला एक अर्जुन होता, पण आज त्या देवाच्या दरबाराला लाजवील आज बरेच अर्जुन लाईनीला उभे। सगळ्यांच्या चरणी वंदन करतो। पुन्हा वर्णन आहे इंद्रवादी मृदंगम। देवाच्या दरबारामध्ये कीर्तनाला शोभा येण्याकरिता दोन्हीकडून 2 भले मोठी पखवाजी राहायची, त्या पखवाजाला इंद्र म्हणायचं, इंद्रवादी मृदंगम। त्या देवाच्या दरबारामध्ये कीर्तन नटवण्याकरिता दोन्हीकडून 2 भले मोठी इंद्र राहायची, पण मला असं वाटतंय त्या दोन्ही इंद्राला मागे टाकतील आमचे लहानसे छोटेसे दोन्ही इंद्र आहेत। महाराजांच्या चरणी वंदन करतो।
शिकून टाळकरी गायक वर्ग वादक वर्ग विनेकरी बाबापासून भालदार चोपदारापर्यंत एकदा साऊंड वाजण्यासाठी जोरात वाजवत. बिचारे 7 दिवस तर पडा लागले आमचं नाव कोणच घेणार नाही. महाराजांचं अतिशय सुंदर लावते बरं का. आपली इथं खरंच खेळ असेल पाठवत असेल भारती बाबांचा विसावा तिथं सुद्धा अतिशय सुंदर मस्त वातावरण करते. लहान आहे पण महान आहे. महाराजांच्या चरणी वंदन करतो. पीटी मास्तर असतील जेवढे काही जुनाट जुगादीचे नाजिक कीर्तनकार प्रवचनकार गायक वर्ग वादक वर्ग आहेत त्या सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. वैकुंठवासी गुरुवरे ब्रह्मचैतन्य गुरुवरे मारुती बाबा कालेगावकर यांच्याही चरणी वंदन करतो. आणि ज्या भगवंताच्या दरबारामध्ये सेवा चालू आहे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी सिद्धी या न्यायाप्रमाणे 33 कोटी देवापेक्षा सहज जाता जाता कृपा जर ज्याची होत असेल तर तो आमचा भोळा शंकर आहे. भगवंताच्या चरणी वंदन करून दुसरे चरण नमो ज्ञानेश्वर नमो Thank you.